चला मॅचला सुरुवात करूयात. कुणाल बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 1 पॉवर प्लेचं पहिलं षटक. 5 षटकांचा सामना आहे. गेम इज ऑन. बोथ टीम्स ऑल द बेस्ट. शुड बी गुड गेम. इथे जिंकेल फक्त क्रिकेट, परंतु कोणत्या संघाचं कष्ट अपरंपार चढेल यावरती देखील देऊयात लक्ष. गेम इज ऑन. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. सबस्टिट्यूट प्लेयरचा इथे वापर केलाय एक्सल टीमनं. त्यानंतर प्लेयर एक्सचेंज केला जाईल. भरपूर सारे नियम आहेत या स्पर्धेच्या वतीनं. देखील क्रिकेट मधील देखील नियम प्रत्येक खेळाडूला माहिती आहे, ते सांगण्याची गरज नाहीये मी तर म्हणेन. सबस्टिट्यूट प्लेयर चा वापर केलाय एक्सल टीमनं. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टॉस जिंकून माफ करा बॅटिंगचा निर्णय शिवशक्ती कडाव संघानं घेतलाय आणि इथून मात्र प्रथम बॉलिंग करतोय मॅच मध्ये एक्सल संघ. गेम इज ऑन. पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती 8-10 पावलांचा रनअप. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला बॉल घेऊन तयार. कुणाल ऑन स्ट्राईक. अभि देवघरे पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये. बॉल हवेशी वार्तालाप करतोय. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. बॉल सीमा पार, पारदर्शक होतोय, सीमा पार येतोय षटकार. भरपूर वेळ हवेमध्ये होता बॉल आणि क्षेत्ररक्षक देखील पाहत बसलाय बॉल वरती. त्याला हुलकावणी देत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय मोठा षटकार अभि देवघरेच्या बॅट मधून. कॅप्टन डिपार्ड इथे मात्र सुरुवात चांगली करतोय. मोठा संघ आहे कडाव संघ. मी सातत्यानं उल्लेख करेल कडाव संघाचा आणि याचंच उत्तर. पहिलाच बॉल मध्ये षटकार. कुणालचा बॉल पहिलाच बॉल मोठा फटका आल्यानंतर थोडंसं दडपण आहे आणि पंच सांगत असताना लाईन खराब आहे गोलंदाज कुणालची. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. 7 धावा धावफलकावरती. 7 धावा हम साथ हे खऱ्या अर्थानं जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आणि ब्रदर्स 11 यांची मिळालेली साथ दिनेशदादा रसाल यांना आणि यातूनच उभं राहिलेलं आहे खऱ्या अर्थानं नेत्रदीपक आयोजन. 7 धावा आहेत. एक बॉलचा खेळ संपलाय. एक चान्स आलाय खऱ्या अर्थानं. 1 बाउन्सचा इशारा आलाय पंचांचा. हलवार पद्धतीनं बॉलला टॅप केलाय. हलक्या हातानं कुलवारलाय बॉलला. इथून मात्र रन मिळते. ती एक सेन्सिबली पुश केलाय. खरं तर एक क्रिकेटमध्ये दाखवणं गरजेचं असतं एक संयम. षटकार आल्यानंतर सिंगलला जास्त प्राधान्य दिलं. सेन्सिबली पुश केला बॉलला. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 8 धावा धावफलकावरती. 2 बॉल संपलेत. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. पहिल्याच बॉल मध्ये मोठा फटका षटकार. किती धावांपर्यंत पोहोचेल शिवशक्ती कडाव बी संघ यावरती देखील लक्ष. कुणालचा बॉल आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आहे नितूचा. नितू माली हा देखील एक फार चांगला खेळाडू आहे. गोन विसरेल नितू मालीला. जिथून त्यानं 6 बॉलमध्ये 1 धावसंख्या वाचवण्याचा कारनामा केला आणि तिथून देखील या यंगस्टरनं मागे वळून पाहिलंच नाहीये आणि आता थेट सलामीच्या भूमिकेमध्ये शिवशक्ती कडाव संघाकडून आपण पाहताय. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू खेळतोय जरूर. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 8. बॉल नंबर 4 मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्डच्या वरून. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. बॉलला अंतिम क्षणी अडवलाय परंतु बॉल चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. चार धावा येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरून पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे त्याचाच फायदा घेतला आणि तू मालीनं. 4 बॉल 12 धावा धावफलकावरती आहेत. नो बॉलचा इशारा. या अगोदर दंडित केलं होतं गोलंदाजाला. फर्स्ट बाउन्सचा इशारा होता. त्यानंतर इथे मात्र दुसरा बाउन्सर अवलंबलाय कुणालनं आणि त्याच्याच मुले पंचांनी मात्र त्याला दंडित केले. नो बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोचले 13 ऑन. फ्रीट बॉल. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. नामी संधी आहे फलंदाज नितूला. ऑन फ्रीट बॉल घेऊन तयार कुणाल. नितूसाठी हा बॉल लोवर फुल टॉस.
ऑन साईडला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन अवेलेबल आहे. चांगली फिल्डिंग बंटीची. बॉल फेकतोय विकेट किपरच्या हातामध्ये, तोपर्यंत धाव मिळते ती एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. सर्व गुण संपन्न षटक तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉल मध्ये 6 आल्या, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट बॉलनं कमबॅक केलं, त्यानंतर नो बॉलचा इशारा, त्यानंतर एक सिंगल. एक बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल संपले त्या षटकातील. अंतिम बॉल पॉवर प्ले नंबर 1 मधील. अंतिम बॉल डान्सिंग डाऊन द विकेट ऑन साइडला, स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. कौशल आहे उपस्थित. बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते ती पुन्हा एकदा सिंगल. एका षटकाचा खेळ संपलाय पंच सांगत असताना. ओव्हर नंबर 1 कंप्लीट. धावसंख्या 15. बिनगड्याच्या मोबदल्यात टीम कडाव बी संघाला आपण पाहता या मॅच मध्ये. कौशल बोराडे बॉलिंग मार्क वरती. हा देखील एक अप्रतिम खेळाडू आहे एक्सेल संघाकडून. एक प्रामुख्याचा ट्रम्प कार्ड आहे कौशल बोराडे म्हणून सातत्याने या खेळाडूकडे पाहिला जातं. एक चांगल्या फटक्यांसाठी, त्यानंतर एक जबरदस्त ऑलराऊंडर एक्सेल संघाकडून. आणि अशा अवस्थेत महत्त्वाच्या खेळाडूंना महत्त्वाच्या संघाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण खेळ साकारणं फार गरजेचं असतो. हा क्रिकेट म्हणजे हा खेळ नाहीये तर एक इमोशन बनलाय आज तरुणांसाठी. तरुणांच्या मनामध्ये भिनलेलं क्रिकेटचं वेड. काही जण तर नोकरी, धंदा, शिक्षण आणि प्रपंच सांभाळून क्रिकेटकडे बघत असतात. आणि तुम्हा आम्हांसाठी लागलेलं क्रिकेटचं वेड. आणि टेनिस, ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं तो जोशाने जर खेळला जातो, परंतु आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या संघर्षासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा एकमेव खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ. मातीतला रांगडा खेळ खऱ्या अर्थानं कबड्डी, आणि त्यानंतर बहुचर्चित असणारा क्रिकेटचा खेळ. आणि कर्जत क्रिकेट देखील भरपूर असा निखरताना दिसतोय. आणि या वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीस एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. बॅक फुटला जाऊन सेन्सेबली कट केला, लेट कटचा स्ट्रोक. डीप पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग डीप थर्ड मॅन मध्ये अडवला जातोय बॉलला. एक तर कमप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरीचा प्रयत्न देखील. जिथे संधी मिळाली अभि देवगरेंना, तिथे मात्र संधीचं रूपांतर करत असताना तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय धावसंख्येला. मोठी धावसंख्या जरूर येते, परंतु क्रिकेटमध्ये एका एका धावेला फार महत्त्व आहे. आणि अशा अवस्थेत 2 धावा सहजरित्या मिळवल्या होत्या आणि तिसरीचा प्रयत्न केला, तिसरीचा चान्स मिळाला आणि तो चान्स ग्रॅब केला अभि देवगरे आणि नीतू मालीनं. चांगली रनिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 3च्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती. दरम्यान आपण या ठिकाणी पाहताय हरी जानू भला जे वैद्य आहेत, आपण पाहताय त्यांना जे टॉस बॉक्सच्या अगदी बाजूला त्या ठिकाणी त्यांचा स्टॉल देखील आपण पाहताय. आयुर्वेदिक जे औषध असतं ते खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे मिळतं. मग सर्दी, खोकला, ॲसिडिटी अशा विविध प्रकारच्या औषधं त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ते या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करू. गेले 3 दिवस ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि तदनंतर शंकर काबाजी बांगारी विविध कलाकृती ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे अगदी बांबूपासून ज्या गोष्टी घडवल्या जातात ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, ते देखील या ठिकाणी आहेत. फटका चांगला खेळला आहे. अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला डीप कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे नीतूच्या बॅटमधून आलाय हा चौकार. आणि तदनंतर हिराबाई परशू शिंगवा जे राणामध्ये खऱ्या अर्थानं कंदमुळे मिळतात त्या देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण नमो चषकामध्ये या ठिकाणी आभार व्यक्त करूया. सर्वांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आभार व्यक्त करतोय. आपण पाहताय गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतात. त्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान
प्रत्येक खेळाडूला इथे मान सन्मान दिला जातो. इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचा देखील मान सन्मान केला जातो. अगदी मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. ती नमो चषक 2025 दुसऱ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलं या स्पर्धेनं. देखणं दर्जेदार आणि अप्रतिम असं आयोजन आणि तेवढंच चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ही स्पर्धा चालू आहे. त्यांचं मनापासून खऱ्या अर्थानं कौतुक करूया. अंतिम बॉल देखील निर्धार होतोय. नीतू मालीला एकही बॉल समजलेला नाहीये कौशल बोराडेचा आणि एका मोठ्या खेळाडूनं एका यंगस्टरला हा थांबवण्याचं काम केलंय. अभि देवगरे फार चांगली कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये 4 बॉलमध्ये 11 धावसंख्येवरती तो खेळतोय, परंतु नीतू सातत्यानं मोठ्या फटक्याच्या हा प्रयत्नात अपयशी ठरतोय. आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात कौशल बोराडेनं धावा खर्च केल्या अवघ्या 8. 2 षटकांमध्ये बिनबाद 23 धावा आहेत त्या शिवशक्ती कडाव बी संघाच्या. एक प्लॅनिंग आखली होती शिवम खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वराज्य 11 एक्सेल टीमनं. आपण पाहताय जिथे खऱ्या अर्थानं कुणालवरती पहिल्या षटकाची जबाबदारी दिली होती, जिथे खऱ्या अर्थानं अभि देवगरे जो स्ट्रायकिंग एंडवरती होता, एक प्लॅन नुसार मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. परंतु पहिल्याच बॉलवरती अभिनं त्याच्या विरोधामध्ये षटकार आणला होता, परंतु त्यानंतर कमबॅक देखील आपल्याला कुणालचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र स्वतः कौशल बोराडे सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याने जो धावसंख्येचा ओघ होता तो थोडासा कमी केला, जो आलेख थोडासा कमी केलाय. अभि देवगरे देखील सेट झालाय, नीतू देखील सेट झाला होता. नीतूच्या विरोधामध्ये ती प्लॅनिंग केली आणि त्याला अगदी जर पाहायला गेलं तर व्हाईट लाईनवरती मात्र बॉल टाकले आणि तिथून मात्र नीतूनं ते बॉल मात्र डॉट खेळलेत. आणि धावसंख्या आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते ती 23. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होईल आणि पुनश्च एकदा एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे दिलीपच्या समोर अभि देवगरे आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून अभि देवगरे यांची स्ट्रॅटर्जी काय असेल? 5 षटकांची मॅच आहे, 2 ओव्हर तर समाप्त झाल्या, 23 धावा तर आल्यात. आता नवीन गोलंदाजाच्या समोर अभि देवगरे इथून कशी प्लॅनिंग आखेल? पहिलाच बॉल पंच आमच्या दिशेने वळतायत. इथून 2 जमिनी समांतरात. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव. योगेश ढोले सर मागाशीच म्हटलं की सुरुवात चांगली झाली होती आणि विचार करायला गेलो ना तर अभि देवगरे यांच्या बॅटमधून योग्य रीतीने धावा येत होत्या, परंतु नीतू मालीने केलेल्या चुका मोठ्या फटक्यांसाठी त्या थोड्याशा कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये उपयुक्त ठरल्या त्या एक्सेल संघाला. स्लॉटमध्ये बॉल हवेमध्ये. नो चान्स. फिल्डर वॅकंट एरियामध्ये बॉल पडलाय. नो मॅच लँड रिझन. एक तर कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न हे करावं लागेल. आता मोठे फटके येण्यासाठी थांबलेत. अशा अवस्थेमध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे आणि तेच कार्य करतोय अभि देवगरे आणि नीतू. काय धावलेत शिवम. आपण पाहत आहे दोन्ही फलंदाज. सिंगल धाव कंप्लीट झाली होती. अभिनं ओळखलं झेल अगदी फिल्डरपासून थोडासा दूर आहे आणि लगेच मात्र नीतूला त्याने कॉल केला दुसऱ्या धाबेसाठी आणि लगेच वेगानं ती दुसरी धाव ती केली. इथून मात्र एकवटली गेली. नक्कीच नक्कीच हा खऱ्या अर्थानं अनुभव आहे, एखाद्या मोठ्या खेळाडूचा अनुभव आहे. जिथून मोठे फटके येत नसताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. चॉप करायचा होता बॉल, हॅमर करायचा होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा योग्य तो समतोल झालेला नाही. रनआउटची संधी होती, इथे मात्र थोडीशी चुकी केली आहे मी तर म्हणेल यष्टीरक्षकानं. मोठा धक्का बसू शकला असता जर तरचं समीकरण जरूर होतं, परंतु इथून कमबॅक करू शकला असता एक्सेल संघ या मॅचमध्ये. हे तर नक्कीच आहे. ज्यावेळी तुम्हाला दुसरी धाव कंप्लीट करायची आहे त्यावेळी तुम्हाला पहिलीच धाव ही वेगानं कंप्लीट करायची आहे. मग तुम्ही अभि देवगरेकडे पहा, ज्या वेगानं तो पहिली धाव कंप्लीट करतोय आणि लगेच मात्र सेकंड धावेसाठी पलटतोय. त्याला माहिती आहे की फेकी ही मात्र सॅकिंग एंडवरतीच होणार आहे आणि त्याच्या विकेटसाठी एक्सेल टीम जाणार आहे. त्यासाठी मात्र तो ज्या वेगानं धावला 1 शॉट, त्याच्यामध्ये देखील आपण पाहताय 1 शॉट आलाय. नीतू मालीनं मात्र पॉपिंग क्रीजच्या अगदी पाठीमागेच बॅट लँड केली आणि ते मात्र आमच्या स्क्वेअर लेग पंचांनी बघितलं आणि त्यानंतर मात्र 1 शॉट आले, फक्त ती सिंगलच. एखादा मोठा फटका हवा आता प्रेशर रिलीज करण्यासाठी. एखादा मोठा फटका हवा आहे तो शिवशक्ती कडाव बी संघाला देखील. त्याच फटक्याच्या प्रयत्नात आहेत अभि देवगरे, परंतु इथे देखील पॅरलल बॉल चाललाय. ऑन साईडला एक तर कंप्लीट केले, दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. इथून मात्र नीतू माली परततोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. लागलाय पहिला धक्का शिवशक्ती कडाव बी संघाला. नक्कीच नक्कीच. आता इथून जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे.
धाबा येत नाहीये मोठ्या स्ट्रोकसाठी. अभि देवगरे देखील प्रयत्न करतोय. गोलंदाजी चांगली होतीये. अशा परिस्थितीमध्ये नीतू माली बॉल खऱ्या अर्थाने तीन डॉट बॉल खेळलेत. त्याच्यामुळे आता मात्र एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बोलवलाय त्यांनी. आपण पाहताय विशाल पोखरकर आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनाट नंबर 3 साठी मैदानाच्या आतमध्ये एक आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहताय. सातत्यानं शिवशक्ती कडाव टीमकडनं आपण त्याला 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करत असताना पाहताय. ज्या फॉर्ममध्ये खऱ्या अर्थानं विशाल पोखरकर देखील राहिलाय. स्क्वॉडमध्ये आपण पाहताय कल्पेश देखील आहेत, परंतु अजून कल्पेश आले नाही. हा देखील प्रेक्षकांना एक प्रश्नच पडलाय. विशाल पोकरकर आलाय नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. अनुपस्थितीमध्ये आहेत आज. खऱ्या अर्थानं यंगस्टरला प्राधान्य दिलंय योगेश ढोले सर कडाव टीमनं. ओ वाडा बॉल, अचंबित करणारा बॉल, अविस्मरणीय बॉल. अभि देवघर यांच्या देखील लक्षात राहील अशा पद्धतीची लाईन होती. अचानकपणे मॅजिकल बॉल फेकत असताना बॉलिंग मार्क वरती संकेत. वॉड बॉल, अप्रतिम बॉल होता, समजलाच नाहीये बॅट्समनला. इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम बॉल. ब्रदर्स 11 संघाचे कर्णधार आबिर रसाळ आपण व्यासपीठाकडे या. त्वरित या. संकेतचा बॉल टॅप केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित, बॉलला उचलतोय, फेकतोय. चांगली फिल्डिंग तोपर्यंत. रिव्ह्यू. DRS चा वापर केला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं शिवशक्ती कडाव. अभिनं DRS या ठिकाणी हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू. बाउन्सर कदाचित फेकलाय का नाही याची शहानिशा आता केली जाईल. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये कुमार भोईर याची शहानिशा करत असताना हाईट फॅक्टर इथे निश्चित चेक केला जाईल. ऑफिशियल या अगोदर एक चान्स दिला होता बाउन्स साठी. इट्स नो बॉल. पंचांचा निर्णय येतोय. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल आपण पाहताय. इथून मात्र नो प्लस एक. टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट बॉल विशाल पोकरकर साठी असेल फ्री हिट. खर तर विशाल साठी सर्वच बॉल फ्री हिट असतात मी तर म्हणेल, कारण गतवर्षी काय जबरदस्त फॉर्म मध्ये होता विशाल पोकरकर. नवीन वर्षाची सुरुवात आहे, नवीन हंगाम, तीच अपेक्षा आहे विशालची देखील. एक नामी संधी. ऑन फ्रीटचा बॉल ऑन साइडला टोलवलाय बॉल. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फार चांगला बॉल फेकलाय फ्रीटचा संकेतनं. थांबवलं मी तर म्हणेल विशाल पोकरकरला. इथे रन मिळते पुनश्च एकदा. एक धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31. 2 षटकांमध्ये 23 होत्या. बॉल संपलेत 5. एका बॉलचा खेळ बाकी आहे. इथून 31 धावा आहेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधील. ऑन साइडला स्टेट ऑन द ड्राईव्ह. फटका अप्रतिम आहे, दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं ठरलंय. कौशल बोराडेला चकमा देत बॉल. मिस फिल्डिंगच्या साह्यानं बॉल येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. 4 धाबांकरिता येतोय चौकार.
वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये कौशल बोराडे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 35. मागील षटकामध्ये धावा तब्बल मिळवल्या त्या 12. ओव्हर नंबर 4. पहिलं षटक फार अप्रतिम फेकले कौशल बोराडेनं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये वैयक्तिक ओव्हर नंबर 2 मध्ये एक चांगलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय कौशलचा पहिलाच बॉल. विशालसाठी हा बॉल फटका फसलाय हवेमध्ये. बॉल नामी संधी कॅचची पकडले इथून कॅच नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले अप्रतिम कॅच. इथून मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय विशाल पोकरकर. यासाठी पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये कौशल बोराडे आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळाला. कौशलला माहिती आहे इथून माझी बॉलिंग ही फार महत्त्वाची आहे. माझ्या ओव्हरमध्ये जेवढ्यात कमीत कमी धाबा येतील तेवढे मात्र धावसंख्या जे टार्गेट आहे ते कमीत कमी धावसंख्येचं पाहायला मिळेल. कारण की कुणालच्या विरोधामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या होत्या. तिथून मात्र एक चांगला स्टार्ट शिवशक्ती कडाव टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये कौशलनं 8 धाबा दिल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये संकेतनं देखील चांगली गोलंदाजी केली. सर्व काही चांगलं चाललं होतं. 5 बॉलमध्ये एक आव्हांत चेंडू देखील त्यानं फेकला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती जिथे कौशल पोहोचले होते त्या बॉलवरती तो बॉल अगदी हाताला स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला होता आणि शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला होता. तो मोमेंटम पुन्हा एकदा शिवशक्ती कडाव टीमकडे आपल्याला पाहायला मिळाला. परंतु लगेच चौथ्याच ओव्हरमध्ये कौशलनं आपल्याकडे षटक घेतलं आणि पहिल्याच बॉलमध्ये विकेट मिळाली. भावेश नवीन बॅटर भावेश आला. बॅकफुटला गेले. बॅकफुट पंच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत डीपमधनं आलेत. वेगानं येतील तोपर्यंत एक धाब इथून कंप्लीट झाली आहे आणि खऱ्या अर्थानं शुभम भावेश आपण पाहताय या बेलच्या हंगामामध्ये बॅटिंग चांगली केली आहे भावेशनं. गोलंदाजी देखील चांगली केली आहे. आम्ही एक स्पर्धांची पाहिली दामतच्या मैदानावरती. खऱ्या अर्थानं तिथे क्वालिफाय मॅचमध्ये शिवशक्ती कडाव जरी पराभूत झाला असेल परंतु त्या ठिकाणी भावेशचं जे परफॉर्मन्स राहिलं होतं ते दर्जेदार होतं. तोच भावेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यावेळी बाहेर जाणारा बॉल त्याला अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेऊन पाठीमागे निघालाय संगम बोराडे. त्या ठिकाणी आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. तिथून देखील डॉट बॉलच पाहायला मिळेल. एक प्लॅनिंग केली जाते कौशल बोराडेच्या माध्यमातून. अभि देवगरेसाठी वेगळा टप्पा आणि तदनंतर आता भावेश गायकवाडसाठी देखील एक वेगळा टप्पा. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल होता त्याला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. क्लास होता या फटक्यात. दर्जा होता अभि देवघरे यांचा. स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून मोठा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 42 आकड्यावरती. वेळ घेतला स्वतःसाठी. थोडासा वेळ घेतला. अगोदरचा बॉल अगदी जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आला होता. त्याच्या अगोदरच्या बॉलवरती एक सिंगल आली होती. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती. या सर्व काही गोष्टींची जाणीव आहे. या परिस्थितीमध्ये कशा प्रकारची क्रिकेट खेळायचं ही परिस्थिती कशा प्रकारे हँडल करायची अभि देवगरे यांना चांगलंच माहिती आहे आणि तशा परिस्थितीनुसार मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42. पुन्हा एकदा इनसाइड आउट एज घेतली. बॉल अगदी शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. छोटा फिल्डर त्या बॉलचा पाठलाग करतोय. तोपर्यंत 2च धाबा इथून कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. अभि देवगरे आणि त्याच्या साथीला भावेश गायकवाड या 2 फलंदाजांच्या माध्यमातून अभि देवगरे सलामीसाठी आलेत आणि खऱ्या अर्थानं टीमचे जे प्रमुख आहेत जे टीमचे कर्णधार आहेत आपल्या स्वतःवरती जबाबदारी घेऊन मात्र इथून इनिंगला बिल्डअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे फ्लिक केलाय. ही मनगटातली ताकद आहे अभि देवगरेची. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय.
जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये दिबा पाटील उमरोली दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. अजून एक बॉल द्या अनिल सर. अनिल सर एक बॉल द्या मैदानाच्या आत. अजून एक पाहिजे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये दिबा पाटील उमरोली. आणखीन एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. अंतिम आणि स्लॉकचे षटक. संगम आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. जबरदस्त विकेट किपिंग राहिली या मॅच मध्ये संगमची. ॲज अ बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 5 पहिलाच बॉल. समोर भावेश फ्लिक केलाय बॉल. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये पकडले. अप्रतिम कॅच. इथून मात्र भावेश होतोय बाद. सुरुवात चांगली झाली आहे स्लॉकच्या षटकामध्ये. डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. 5व्या षटकामध्ये संगमनं इथून मात्र थोडासा संयम तोडलाय शिवशक्ती कडाव बी संघाचा. मॅन इन फॉर्म भावेश गायकवाड हॅज टू डिपार्ट. आणि आता मैदानाच्या आतमध्ये फायनली ज्याची प्रतीक्षा संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी करत होता, कल्पेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट बॅट्समन. पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने कल्पेश सालुंके बॅटिंग करतो ना, त्याचं गॅप सिलेक्शन अप्रतिम आहे. कव्हर पॉइंट त्यानंतर अगदी मिड ऑन मिड ऑफ जबरदस्त बॅटिंग त्याची पाहायला मिळते आहे. व्ही शेपमध्ये खऱ्या अर्थानं या कर्जतमधला एकमेव असा फलंदाज आहे की तो अगदी 6च्या 6 बॉल गॅपमधून तिथून मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाकू शकतो. तो कल्पेश सालुंके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. परंतु समोर देखील आपण पाहताय मॅन इन फॉर्म संगम बोराडे. गोलंदाजी मागवती पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट भावेश गायकवाडची. पहिला फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि साफ नकार दिला इथे अभिनं. एकच धाबेवरती थांबलाय, नकार दिलाय. एक धाव इथे पुरेशी आहे. एक धाव कंप्लीट झाली आणि प्लस. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. बस माफ करा. अंपायर रिव्ह्यू चेक केला जाईल. बिमर साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय आमच्या पंचांकडून. अगदी छोटा कलाकार आपण पाहताय. आदिवासी छोटा कलाकार आपलं कौशल्य दाखवत असताना ऑन स्क्रीन आपण पाहताय. जंगलाचा राजा खऱ्या अर्थानं आपण म्हणूयात. आदिवासी यांची नेहमीच ओळख राहिली. खरं तर जात धर्म असं काहीच नसतं, परंतु या भूतलावरती सर्वप्रथम कोणाचा आदिवास असेल तर तो आमच्या आदिवासी बांधवांचा आहे. आणि अगदी जंगलात राहून जगणं सोपं नव्हतं त्या वेळेमध्ये आणि ते सोपं करून दाखवलं. आणि आज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही आहे. परंतु नो बॉल, परंतु आपली ओळख कधी न मिटू नये याचीच कलाकृती सादर केली जाते सातत्याने या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहताय कोणत्याही पद्धतीची शिकार असू द्या, पशु पक्षी यांची शिकार करत जीवन जगणं हे सोपं नव्हतं आणि हे सोपं करून दाखवलं आमच्या आदिवासी बांधवांनी. आणि आज कोणत्या क्षेत्रात कमी नाही आहेत. मी पुन्हा एकदा या छोट्या कलाकाराचं मी कौतुक करतो या स्पर्धेच्या वतीनं. नमो चषकमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्षमय स्वागत करतो. 52 धावा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. बॉल लॉंग ऑफ मध्ये जज करतोय फिल्डर. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहज सोपी कॅच पकडले कुणालनं आणि अखेर अभि देवघरेच्या मोठ्या पारीला थांबवण्यात यश आलंय. ते एक्सेल संघाला, स्वराज्य 11 एक्सेल संघाला मिळतोय महत्वपूर्ण धक्का.
सन्माननीय संभाजी पतारे सर, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाल साहेब आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतायत. आपण या आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर दिनेशजी कांबळे साहेबांचं इथे आगमन झालंय आणि साहेबांच्या आगमनासाठी विक्रांतच्या बाटमधून आला हा चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला विक्रांतनं. अगदी जर पाहायला गेलं तर काऊ कॉर्नरमध्ये थोडासा वाईडिश त्या ठिकाणी फिल्डर होता. त्यानंतर आपण पाहता लॉंग ऑनचा फिल्डर देखील अगदी आपण पाहतो थोडासा वाईड होता. त्यांच्या बरोबर मधून हा फटका एक्झिक्यूट केला. 4 धावा इथून मिळाल्या. 4 धाबेनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय. ते 56 अर्धशतक इथून कंप्लीट झालंय शिवशक्ती कडाव टीमचं. कल्पेश सालुंके नॉर्थ साईड एंडवरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. संगम बोराडीचं कौतुक करूया. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. पुढ्यात टाकलेला बॉल व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. बॉल चाललाय ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये. रन मिळते ती फक्त आणि फक्त 1. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झालेत. 1 बॉल झाला की आपण लगेच टॉस साठी जाऊया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. JK शेलू टीमचे राजू तरे या ठिकाणी उपस्थित झाले. दिबा पाटील टीमचे देखील कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. या इनिंगचा शेवटचा बॉल घेऊन येतोय संगम बोराडे समोर कल्पेश सालुंकेसाठी. इथे ऑन साइडला प्रॉपर टायमिंग. बॉल आवई सपर. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरला क्लिअर केलाय. इथे ठोकलाय कल्पेश सालुंकेनं. संगमच्या विरोधामध्ये हा भव्य षटकार. यांच्या माध्यमातून अवीरशा इलेक्ट्रिकल्स JK शेलो आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय स्वर्गीय दिबा पाटील उमरोली या 2 संघादरम्यानची मॅच. ओव्हर टू टॉस बॉक्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज झालेत. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये JK शेलू. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आमच्या मान्यवरांना इन्व्हाइट करेन टॉस बॉक्समध्ये. नमो चषक 2025 पर्व दुसऱ्याचे सर्व ज्यांच्या विद्यमानातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडते आहे ते दिनेशजी रसाल साहेबांना मी विनंती करतो की साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस. स्पर्धा म्हटली की उत्थनका सर्वांनाच असते आणि अगदी जर पाहायला गेलं तर नमो चषक सर्वांना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळायचं आहे आणि ती स्पर्धा आपण पाहताय. या साहेब इथे दादा यावरती दाखवू नका त्यांना. JK शेलू टीमचा कॉल आहे. हेड इज अ कॉल. टेल आणि टॉस जिंकलाय तो मात्र स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमनं आणि डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. राजू तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न. जास्त वेळ घेणारच नाही परंतु आपल्या तोंडातून ऐकायला नक्कीच आवडेल. राजू आपण बऱ्याचशा स्पर्धा खेळता. आपण रायगडमध्ये नव्हे तर रायगडच्या बाहेर देखील जाऊन स्पर्धा खेळता. आज तुम्ही पाहताय नमो चषक आणि या नमो चषकाचं पहिलं प्राइज आहे ते 40,000 आहे. परंतु ही स्पर्धा पाहताना तुम्हाला नक्की काय वाटतंय? नक्की स्पर्धा एक नंबर आहे आणि लाखाचं आयोजन आहे बघायला गेलं तर. का तर 40,000ला एवढं मोठं आयोजन कोण करत नाही आणि एक नंबर आयोजन केलं आहे आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर हे होते JK शेलू टीमचे कॅप्टन राजू तरे. आपण पाहताय तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जातील शिवम लोभी सर. 63चे लक्ष्य या ऐकूयात आपण दुसऱ्या सत्रामध्ये योगेश ढोले सर यांचा आवाज. चला एक सूचना आहे ते आमच्या स्वयंसेवकांसाठी.
जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रे आणि ब्रदर्स 11 या दोनही संघांच्या खेळाडूंना आणि स्वयंसेवकांना मी विनंती करतोय की मैदानाच्या आतमध्ये काही प्लास्टिक बॉटल्स असतील तर त्या आपण काढायच्यात. काही प्लास्टिकच्या गोष्टी देखील असतील तर आपण त्या तिथून बाजूला काढा. मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतोय. दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा नमो चषकाचं हे दमदार पर्व. या ऐकूयात योगेशजी ढोले सर यांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. फार चांगलं संगीत गेले 3 दिवसांमध्ये आपण आमच्या डीजे मास्टर यांच्याकडनं ऐकतोय. त्यांचं देखील आपण नमोचषकामध्ये धन्यवाद व्यक्त करूया. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, कारण की अशा चांगल्या ध्वनी लोहरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकण्यास मिळत आहेत. आमचा आवाज देखील तुमच्या कानापर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचवला जातो आहे. त्यांच्या डीजेची क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल. अरबिशा इलेक्ट्रिकल पुरस्कृत JK शेलू आणि त्या टीमचे ओनर आहेत अविनाशजी तरे आणि थेट थायलंडवरून खऱ्या अर्थानं आता ही स्पर्धा लाईव्ह पाहणार आहेत. त्यांचं देखील आपण नमोचषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. परंतु इथे स्वागत केलं आहे संगम बोराडेनं, गोलंदाज नीतूच चौकारानं. भन्नाट फॉर्ममध्ये हा फलंदाज आपण पाहताय संगम बोराडे. प्रत्येक मॅचमध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायलाच मिळाली आहे. मग ती गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याने नीतूच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती लगावलाय चौकार. यावेळी इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग राहिला. एज घेतली आणि बॉल सरळ एज फिल्डरच्या हातामध्ये चाललाय आणि इथून मात्र विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. पहिली संगम बोराडे इथून मात्र बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती नीतू मालीच्या विरोधामध्ये आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र नीतू मालीने त्याला प्रत्युत्तर दिले. ती विकेटच त्याने मिळवली आहे. यावेळी बंटीच्या समोर बॉल टाकलाय मिडॉनमध्ये. त्या ठिकाणी अभि देवगरे थोडेसे फंबल झाले. बॉल हातातून निसटला, तोपर्यंत एक सिंगल दाबीतून कंप्लीट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळेलं. आता कौशल बोराडे
ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वरती. आतापर्यंत 3 बॉल झालेत आणि 3 बॉलमध्ये 5 धावा धावफलक्यावरती. टार्गेट जर पाहायला गेलं तर 64 धावसंख्येचे 30 बॉलमध्ये. आतापर्यंत 5 धावा धावफलक्यावरती आहेत. कौशल बोराडे आणि त्याच्या साथीला तिसऱ्याच क्रमांकावरती बंटी वाघमारे तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. नितू माली यावेळी चांगला बॉल पडल्यानंतर अगदी राईस झालाय बॉल, वेगानं पुढे निघून गेलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. ही ओळख आहे खऱ्या अर्थाने नितू मालीची. अगदी जर पाहायला गेलं तर वेगवान बॉल आणि त्याचनंतर मात्र कटर हे सातत्यानं त्याच्या बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याची व्हेरिएशन, त्याचे खऱ्या अर्थानं पेस व्हेरिएशन आणि त्याचं कटर हे खऱ्या अर्थानं त्याच्यावरती असलेलं नियंत्रण त्याचं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणारा त्याला हलक्या हातानं अगदी सॉफ्ट हँडनं फक्त ड्राईव्ह केलं समोर बॉलला. तिथून मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळते आहे. नितू मालीच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं कौशलला देखील माहिती आहे संगम बोराडेची मोठी विकेट्स आली आहे. नितूला आता मात्र इथून विकेट द्यायची नाही आहे. त्याला सन्मान देणं हे फार गरजेचं आहे. त्याला मात्र इथून सन्मान दिला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वरती. बॉल इथून समाप्त झालेत 5. एक बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं इथे नितूला थोडीशी कानमंत्र देत आहेत आबी देवगरे. आपण पाहत आहे टीमचे कॅप्टन आहे, या टीमला लीड करतायत आज. यावेळी जास्त बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु व्हाईट लाईनच्या जास्त बाहेर गेला. पंच आमचे राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलक्यामध्ये येईल. धावफलक जाऊन पोहोचले 7 वरती. 7 धावा धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना P1चं नितू मालीचं त्यांनी 1 विकेट मिळवले. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात नितूच्या विरोधामध्ये. आणखीन एक चांगला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता, परंतु इथून देखील आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. नितूच्या विरोधामध्ये जर पाहायला गेलं तर अटॅकिंग बॅटिंग करायची होती संगम बोराडेला. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. तिथून मात्र थोडासा शांत राहिला असता, संयम दाखवला असता तर कदाचित मात्र मोठे फटके एक्झिक्यूट करू शकला असता. परंतु त्याच नादामध्ये त्याच फ्लोमध्ये आपली विकेट देऊन बसला. 8 धावा धावफलक्यावरती स्वराज्य 11 एक्सेल टीमच्या 24 बॉलमध्ये. सात धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट आली आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी सेकंड पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकता भावेश गायकवाडला तो गोलंदाजीसाठी आलाय. समोर आपण पाहताय कौशल बोराडे. अजूनही 24 मध्ये 57 धावसंख्येचं टार्गेट आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला. त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आबी देवगरे आलेत. वेगानं बॉलला अगदी बॉलची अडवणी केली, फेकी देखील केली. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. मोठा चेस होता. इथून देखील आपण पाहताय वाईडिश लॉंग ऑन मध्ये थोडेसे वाईड होते. तिथून मात्र अगदी जर पाहायला गेलं तर बॉलला अडवलं गेलं आणि त्यानंतर मात्र 2च धावा इथून धावफलकावरती. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 23 बॉलमध्ये बनवायचे 55 धावा. कौशल बोराडेसाठी सर्व काही अशक्य आहे, परंतु तसा खेळ करावा लागेल. इथून देखील चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. अगदी काटा बदललाय बॉलनं. सरळ बॉल सरळ निघून गेलाय कल्पेश सालुंकेच्या हातामध्ये. इथून डॉट बॉलची झाली आहे सांगता. हे डॉट बॉल कमी खेळावे लागतील स्वराज्य 11 एक्सेल टीमला. या धावसंख्येचा जर तुम्हाला पाठलाग करायचा आहे, सिंगल डबल जरी आली तरी देखील या मॅचमध्ये तुम्ही बनून राहू शकता. यावेळी फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. तिथून देखील आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळते. गोलंदाजी देखील अप्रतिम होती. ज्या पद्धतीची फिल्डिंग सेट केली आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याच पद्धतीचे चेंडू मात्र मैदानावरती डिलेबट केले जात आहेत आणि तिथून मात्र फलंदाजांना मोठे फटके एक्झिक्यूट करताच येत नाही आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. भावेश गायकवाड निघालाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. समोर बंटी वाघमारे. यावेळी जास्तचा बाहेर जास्तचा टर्न वाईड यॉर्कर टाकायचा होता. इथून देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव इथून धावफलकामध्ये ऍड होईल. आता धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 11 वरती. 21 मध्ये बनवायचे आहेत त्या 53 धावा. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वराज्य 11 एक्सेल
एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या सत्रामध्ये शिवशक्ती कडाव टीमनं धाबा बनवल्या, त्या तब्बल 63-64चा पाठलाग करायचा आहे स्वराज्य 11 एक्सेल टीमला. यावेळी ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय, तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. एका दाबेने धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 12 वरती. 20 मध्ये आता बनवायचे 52 म्हणजे 52 धाबा. प्रत्येक बॉलवरती वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 20 बॉल 52 धाबा. यावेळी चांगला बॉल पुढ्यातून अगदी आपण पाहतोय टेक ऑफ केलं बॉलनं, सरळ बॉल निघाला एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. कौशल बोराडेनं इथं मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. हाईट फॅक्टर इथं चेक केलं जाईल. बाउन्स किती घेतलाय बॉलनं आता हे मात्र चेक केलं जाईल. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आमची टेक्निकल रूम इथं मात्र सज्ज झाली आहे या डिसिजनसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू गमावलाय स्वराज्य 11 एक्सेल टीमनं देखील. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू आहे, परंतु इथे आता तो रिव्ह्यू गमावलाय. नेक्स्ट बॉल घेऊन पुन्हा एकदा भावेश गायकवाड गोलंदाजी ट्रॅकवरती कौशलच्या समोर. यावेळी हलक्या हातानं ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल ड्राईव्ह आपण पाहताय. डीपमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी, तिथून देखील एकच धाव पाहायला मिळतीये. थोडंसं दडपण वाढलंय आता कौशल बोराडेवरती देखील आपण पाहताय, जो खऱ्या अर्थानं ज्याची साथ लाभणं गरजेचं होतं, ज्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं होतं, तो लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र हा दबाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या टोटलचा पाठलाग करायचा होता. अशा वेळी संगम बोराडे आणि कौशल बोराडे यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचंच होतं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या जर का पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर मात्र आता जे समीकरण आपल्याला पाहायला मिळते 18 बॉल 51 या धावसंख्येचं, ते वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु एक चौकार आल्यानंतर संगम बाद झाला आणि त्यानंतर संपूर्ण जबाबदारी एकट्या कौशल बोराडेवरती आपल्याला पाहायला मिळते. आता 18 बॉल 51 धावसंख्येची गरज आणि सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना नीतू माली. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी भावेश, चांगली फिल्डिंग. इथून देखील एक सिंगलच मिळेल. जोखीम अगदी उचलायचा प्रयत्नच करत नाहीये कौशल. अगदी जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साह्याने इथे धाबा बनवण्याचं काम करतोय, कारण की त्याची विकेट शेवटच्या बॉलपर्यंत राहणं गरजेचं आहे, त्याला देखील माहिती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती, सॉरी 14 वरती. 17 बॉल आणि आता 50 धावसंख्येची गरज. इथे आपण पाहतोय बॅटची एज घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डरनं बॉलला अडवलं. त्यानंतर मात्र
तिथे मात्र बॅकअपला आलेला क्षेत्ररक्षक देखील चांगले प्रयत्न करत होता, परंतु दोघांनाही बॉल सापडला नाहीये. तोपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 16 बॉल 49 धावसंख्येची गरज. 16 बॉल 49 धावसंख्येची गरज अजूनही. यावेळी चांगला बॉल समोरून अगदी कट केल्या बॉलला. अगदी पिचिंग जर तुम्ही पाहायला गेले तर अगदी मिडलला होती. तिथून मात्र बॉलनं काटा बदलला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, हलकंसं वळण घेतलं बॉलनं आणि तिथून बीट करून गेलं कौशलला. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला इथून पाहायला मिळतोय. वाईट बॉल, लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. इथून मात्र पंच राजेश भोईर सांगतायत इट्स अ वाईट. कल्पेश त्या ठिकाणी दाद मागतायत अंपायरकडे, सांगतायत की फलंदाजाला स्पर्श झालाय, परंतु पंचांनी ते पाहितलंय की फलंदाजांपासून अगदी दूर आहे. वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धाव फलकावरती. 16 धावा धाव फलकावरती. 15 बॉल 48चं इक्वेशन आलंय. राऊंड विकेटनं इथे देखील फटका चांगलाच केला. वाडीश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, तिथे देखील एकच धाव पाहायला मिळते. प्रयत्न चालू आहेत कौशल बोराडेचे. फिटनेस मध्ये थोडेसे अगदी जर पाहायला गेलं तर थोडेसे आजारी देखील आहेत आणि त्याच्याच मुले की काय थोडेसे सावधरित्या क्रिकेट खेळलं जातं, कारण की स्वतः इथून देखील बंटीचा हा फटका फसलाय. 22 आलाय. बॉल खाली पकडली, कॅच आणि आणखीन एक विकेट इथून आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बंटी वाघमारे इथून मात्र बाद होतोय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तीन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये 10 धाव फलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजे 2 बाद 17. 10 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत कौशल बोराडे आणि संकेत आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिलीप आलाय, त्यानं संकेतची जर्सी घातली आहे. आणि गोलंदाज विक्रांत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. चौथं षटक घेऊन विक्रांत आलाय. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. 12 बॉलमध्ये बनवायचे 47 धावा. कौशल बोराडे त्याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती ताकद आहे, तो इथून ही मॅच फिनिश करू शकतो. परंतु 12 बॉल आणि 47 हे टार्गेट आहे. पहिला बॉल जाऊ दिलाय, पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे, एक मायनस होईल, म्हणजे आता 12 बॉल आणि 46 धावसंख्येची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. 63 धावा बनवल्या होत्या शिवशक्ती कडाव टीमनं. 64 धावसंख्येचं टार्गेट. त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत स्वराज्य 11 एक्सेल संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो 18 वरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड आला होता, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. इथून देखील आपण पाहताय व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅनिंग केली आहे खऱ्या अर्थानं विक्रांतने. आउटसाइड डे ऑफ स्टंप ठेवायचा, शरीरापासून थोडासा दूर ठेवायचा. त्याच्यामध्ये मात्र हे 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल धाव आली, सॉरी या 2 धावा व्हाईटच्या साह्यानं धावफलकावरती आल्यात. 19 धावा धावफलकावरती आल्यात. बॅटची हलकीशी कडा घेऊन बॉल शॉर्ट थर्डमॅन मध्ये निघालाय. त्या ठिकाणी आपण पाहताय विशाल आहे, चांगली फिल्डिंग. धाव मात्र मिळणार नाहीये.
बॉल आता तो निसटला असता तर थेट सीमारेषेच्या पलीकडेच गेला असता, कारण की तिथे आउटफील्ड अगदी फास्ट आहे. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रयत्न चालू आहेत. यावेळी फटका मिस टायमिंग राहिला हवेमध्ये. फिल्डर अगदी पाठीमागे आले परंतु झेल कॅरी करण्याचा प्रयत्न देखील झाला नाही. तिथून आपण पाहताय फक्त एकच धाव घेतली आहे. स्ट्रोक जरूर खेळले गेलेत कौशलच्या माध्यमातून, परंतु ते सगळे मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाले. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाही आहे. कनेक्ट झाला तर मात्र कौशलचे फटके अगदी सीमारेषेच्या पलीकडेच असतात. धावसंख्या जाऊन पोहोचले 20. इथे देखील चांगला बॉल लेग कटरचा वापर केलाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 8 बॉल बाकी आहेत. 44 धावसंख्येची गरज आहे. उद्याचा या स्पर्धेचा फायनल डे आणि उद्याच्या फायनल डे मध्ये आपण नमो चषकामध्ये मिथून प्रस्तुत आदिवासी कोलीगीत मराठी आणि हिंदी गाण्यांचा बहरदार कार्यक्रम उद्या ठीक 12 ते 3 या कालावधीमध्ये आपल्याला या मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. इथे स्ट्रोक तर खेळलाय परंतु फिल्डरच्या अगदी हातामध्ये अगदी सेफ हँडमध्ये बॉल आलाय. बाबेच्या हातामध्ये त्याने पकडले कॅच. आणखीन एक आली विकेट. 20 वरती तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते स्वराज्य 11 एक्सेल टीमची. विकेट्स जर पाहायला गेल्या तर कमी आल्यात, परंतु धावा ज्या यायला हव्या होत्या त्या मात्र आल्या नाही. कौशल बोराडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटमधून रनची अपेक्षा होती टीमला की तो चांगली बॅटिंग करेल, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतील आणि एक चांगली उमरोली टीम. आपला डिसिजन काय उमरोली टीम? अतुल शेलू टीमला सांगा फिल्डिंग. ओके, बॅटिंग करायची आहे राजू तुम्हाला. 6 बॉल आणि आता 44 धावसंख्येची गरज. शेवटच्या ओव्हरमध्ये दर्शन थांबायला सांगितलं का? ओके, डिसिजन पेंडिंग आहे. ऑन साईडला स्ट्रोक केलाय. गॅपमध्ये बॉलला ढकललाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. प्रयत्न करत होता कौशल बोराडे 4 ओव्हरमध्ये याच स्ट्रोकसाठी, याच फटक्यांसाठी, परंतु तो कनेक्शन होत नव्हता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये दर्शनच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. आता 5 मध्ये बनवायचे 40. पाच ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील आपण पाहताय स्ट्रोक तर खेळलाय. मिस टायमिंग आहे. बराच काल हवेमध्ये फिल्डर आहेत आणि इथे पकडले कॅच. फायनली कौशल बोराडे इथून मात्र बाद झालाय. मोठा फटका मारायचा होता. जास्त उंची गाठली, लांबी थोडी कमी गाठली आणि तिथे मात्र झेल कॅरी झाला. आणखीन एक हादरा मिळतोय स्वराज्य 11 एक्सेल टीमला कौशलच्या स्वरूपामध्ये. एकटा कौशल खऱ्या अर्थानं 15 बॉलमध्ये 12 धावसंख्येवरती 12 धावसंख्येची इनिंग त्यांनी साकारली आणि तदनंतर मात्र सर्व फलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मात्र सिंगल डबल या धावसंख्येवरती बाद झाले. 4 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज. शेवटचे 4 बॉल 40 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आणखीन एक जबरदस्त मॅच स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये JK शेलू. इथून देखील आपल्याला हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे आपण पाहताय नितूनी सुरुवात करून दिली डॉट बॉलने, त्याच प्रकारची इथे कट केलाय. स्क्वेअर कटचा हा फटका. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकार.
या चौकार निश्चित धावसंख्या 28. हा देखील स्ट्रोक पाठीमागे खेळायचा होता आणि इथे देखील विकेटच पाहायला मिळतीये. आणि इथून जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि शेवटचा बॉल बाकी आहे. चांगला स्ट्रोक. सुरुवाती भवितव्य एक्सेल टीमचं आणि इथून आलाय चौकार. एक क्लिप व्हायरल होईल. चौकार आलाय. मॅच जिंकली आहे शिवशक्ती कडाव टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. स्वराज्य 11 एक्सेल. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संगम बोराडे. आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. बघा दोन्ही टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये हस्त आंदोलन करत असताना मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये हे प्रत्येक टीमनं करणं गरजेचं आहे. ज्यावेळी एखाद्या टीम बरोबर आपले मॅचेस होत असतात त्यावेळी हस्त आंदोलन करणं फार गरजेचं आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 16 बॉलमध्ये 34 धावा बनवल्या तो अभि देवगरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अभि या